नमस्कार मंडळी, मी योगिता. तर आज बघा मी मस्त छान अशी हिरव्यागार कच्च्या टोमॅटोची चटणी बनवणार आहे. आणि तुम्हाला माहित असेल की मी शेतामध्ये गेले होते आणि तिथून छान छान असे कच्चे टोमॅटो मी तोडून आणले होते आणि सांगितलं होतं चटणी बनवणार आहे हिरव्या मिरच्या घालून. तर चटणी बनवायला घेऊया. तर इथे बघा स्वच्छ टोमॅटो पाण्यामध्ये मी छान असं धुवून घेतलेले आहेत. तर आता टोमॅटो कट करायला घेऊया. सुरुवातीला आपल्याला टोमॅटो अशा पद्धतीने छान छान असे चौकोनी आकाराचे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. बाकीचे टोमॅटो आपल्याला अशाच प्रकारे कट करायचे आहेत. तर बघा मंडळी, मस्त छान असे टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत. तर हे टोमॅटो आता आपण भाजून घेऊया. इथे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल ओतायचं आहे आणि तेल गरम झाले की टोमॅटो घालायचे. तेल घातल्याने टोमॅटो पण छान असे भाजले जातात आणि चटणी पण चवीला लागते. टोमॅटो बघा डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. इथे बघा टोमॅटो छान असे मी भाजून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतलेले टोमॅटो ताटामध्ये मी काढून घेत आहे. तर आता या हिरव्या मिरच्या आपण भाजायला टाकूया. इथे बघा मिरच्या आणि लसूण आपल्याला दोन्ही एकत्र भाजायचंय. मिरच्या पण छान अशा डाग पडेपर्यंत आपण भाजून घेऊ. काढून घेऊया. मिरची भाजलेली आहे बघा. मिरची पण टोमॅटो मध्येच काढून घेऊ. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. भाजायला घालू. शेंगदाणे बघा छान असे डाग पडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. इथे बघा टोमॅटोची चटणी मी खलबत्त्यामध्ये करणार आहे. त्यासाठी बघा मोठा असा खलबत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो आणि मिरची घालायची. इथे बघा जिरे घालायचे आहेत. चवीनुसार मीठ. आणि आता हा ठेचा वाटून घेऊ. टोमॅटोची चटणी तुम्हाला हवा असेल तर ही चटणी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवा. पण हिरव्या टोमॅटोची चटणी बघा अशा पद्धतीने खलबत्त्यात वाटून घेतलेली खरंच खायला खूप छान लागते. आता मिरच्या आणि टोमॅटो सर्व एकत्र आपण वाटून घेऊ. चटणी काढून घेतलेली आहे. तर याला आता आपण फोडणी द्यायला घेऊया. कढईमध्ये तेल ओतून घेऊ. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे छान कडले की कढीपत्ता घालायचा. सोबतच हळद घालायचं. कढीपत्ता जिरे छान कडले की आपल्याला वाटून घेतलेली टोमॅटोची चटणी घालायची आहे. हे टोमॅटोची चटणी आपल्याला 3 ते 4 मिनिट छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता याचा कलर पण छान असा बदलत आलेला आहे. अशा पद्धतीने टोमॅटोची चटणी खायला खरंच खूप छान लागते. चटणीला बघा आता आपण फोडणी दिलेली आहे आणि ही चटणी आहे ना 3 ते 4 मिनिट आपण फिरवून घेऊया. कारण चटणी खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे ना टोमॅटोला पाणी सुटतं. टोमॅटोचं पाणी होतं जरा ओलसर होतं. यातलं पाणी सगळं आपण आटवून घेऊया. बघू शकता तुम्ही आता इथं बघितलेलं असेल. आणि आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. थोडंसं शेंगदाण्याचं कूट आपण बारीक केलेलं आहे ते घालूया. इथे बघा मस्त फोडणीमध्ये आपण ही चटणी
फिरवून घेतलेले आहे. आता यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालू आणि फिरवून घेऊ. तर इथे बघा छान अशी गावरान पद्धतीची झणझणीत आपली हिरव्या टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. काढून घेऊया. तर इथे बघा ताट घेतलेला आहे आणि गॅस खाली उतरवलेला आहे कढई. आणि आता ताटामध्ये ही चटणी छान अशी काढून घेऊया. आणि भाजीला जरी काही नसलं तर अशा पद्धतीची झणझणीत अशी हिरव्या टोमॅटोची चटणी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. बघू शकता किती मस्त आपण इथे चटणी बनवलेली आहे. इथे बघा मस्त अशी आपण टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.